हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वाईल्ड विस्परिंग टेल्स विथ बिजू. जसं तुम्ही माझ्या मागे बघताय, मी संबंधित त्या झाडाचा व्हिडिओ बनवण्यासाठीच हा व्हिडिओ घेत आहे. तुम्हाला त्या झाडाचं अतिशय जवळून दर्शन करवतो. हे झाड फक्त उन्हाळ्यातच फुलतं 12 महिन्यात, आणि त्याची संबंधित थोडीशी माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून्ड आणि लेट्स वॉच. येस, तर बघा मंडळी, हे ते झाड आहे. अतिशय सुंदर असं झाड आहे. म्हणजे जो वसंत उत्सवाचा जो सोहळा आहे सरळ तो प्रत्यक्षपणे मी माझ्या डोळ्यासमोर असा अनुभवत आहे. खूप मोठा वृक्ष होतो, देशी वृक्ष आहे. या वृक्षाचं नाव आहे, मराठीमध्ये खूप सारे नाव आहेत. त्याला सगळ्यात पहिलं नाव असं की काटेसावर. कोणी त्याला शाल्मली नावाने पण ओळखते, शाल्मली किंवा काटेसावर. आमच्याकडे ग्रामीण भाषेमध्ये याला कारसाड असं पण नाव आहे. इंग्लिशमध्ये या झाडाला कॉटन सिल्क ट्री म्हणतात. आता ही जी सध्या फुलं लागलेली पाहतो आपण, दरभरून हे फुले जे लागलेली आहेत, हे फुलं गळून पडल्यानंतर इथं अशा कोयरीसारख्या शेंगा येतात. त्या शेंगांमध्ये याच्या बिया प्लस असा कापूस असतो, अगदी सिल्क टाईपमध्ये, म्हणून कॉटन सिल्क ट्री असं याला नाव पडलेलं आहे. दुसरं, या झाडाला अजून सगळ्यात महत्त्वाचं एक असं काय म्हणता येईल, एक अशी उपाधी देण्यात आलेली आहे इंग्लिशमध्ये. ती अशी की ओपन ज्यूस बार, असं सरळ या झाडाला म्हणतात. आता ओपन ज्यूस बार याच्यासाठी म्हणतात की या झाडावर एकाच वेळेस तब्बल जवळपास 72 ते 80 पक्ष्यांची नोंद करण्यात आलेली आहे, सिंगल वेळेस वेगवेगळे पक्षी. कशासाठी? तर या झाडावरती असलेलं भरभरून नेक्टर पिण्यासाठी. ही जी फुलं आहेत, आता इथं सगळेच प्रकार, याचे सगळेच फॉर्म्स अवेलेबल आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवतो आहे. बघा, अगदी असे खजुरासारख्या याच्या छोट्या कळ्या. बघा असं वाटते की, आहे ना, बघा इथे ही बघता येईल. बघा असं वाटते की छोटा खजूर आहे का, ठीक आहे. आणि ही कळी उमल्याच्या मार्गावरती आहे, दिसली? ही जी कळी आहे ही आता उमलेली, आणि हे जे आहे पूर्ण उमललेलं फूल आहे. मी तुम्हाला ही वाली फांदी दाखवतो. ही वाली फांदी माझ्या जवळ आहे. एक मिनटं, मी जवळ घेतो गेला. येस, हे बघा, इथं छोट्या कड्या पण आहेत. फांदीच्या जवळ हे उमललेलं फूल, हे टोटल उमललेलं फूल आहे. बघा किती सुंदर फूल आहे ना. युनिक जे फ्लावर आहे, अगदी युनिक फ्लावर आहे. आणि या फुलांचं एक, आता ही बघा, ह्या कळ्या फुलण्याच्या मार्गावर आहेत. बघा, ह्या कळ्या फुलण्याच्या मार्गावर आहेत. आणि हे ॲक्च्युअली हे फुललेलं टोटल हे पूर्ण उमललेलं फूल आहे. दिसत असेल तुम्हाला, बघा. हे बघा किती सुंदर आहे. तर हे जे फूल आहे, ह्या फुलांची डिरेक्शन बघा तुम्ही. बघा, ह्याच्यात हे सर्व जे फुलं दिसत असतील तुम्हाला, ह्याच्यातल्या ऑलमोस्ट 90% फुलांचं डायरेक्शन असं आहे, असं वरती फेसिंग टुवर्ड्स स्काय. तर याच्यामुळे काय होतं, याच्यातला जो नेक्टर असतो तो भरभरून बनतो, आणि तो ॲज इट इज त्या फुलाच्या अशा त्या कप बाऊलसारख्या याच्यामध्ये आकारामध्ये जमा राहतो. परत रात्री दव वगैरे पडला तर त्या नेक्टरमध्ये जाऊन तिथे तो मिक्स होतो. चांगला फुल क्वांटिटीमध्ये त्याच्यामध्ये ज्यूस असतो. आणि या ज्यूसची मजा उडवण्यासाठी इथं भरभरून असे पक्षी आणि खारुताई वगैरे असे छोटे छोटे प्राणी भरभरून जमा होतात. अतिशय सुंदर असं फूल आहे. कळी, हे जे उमलायच्या मार्गावरती ही जी कळी आहे, ही कळी तर अतिशयच अशी म्हणजे मनमोहक आहे अशी एकदम. हे बघा, कळी किती सुंदर आहे. मला ॲक्च्युली तोडावं पण नाही वाटत आहे, इतकं सुंदर आहे. आणि खूप असं युनिक ट्री आहे, आपला देशी वृक्ष आहे. किती मोठा आहे बघा, खालून दिसत मिळणार. बघा किती मोठा ट्री आहे. बघा किती मोठा ट्री आहे. आणि माझं मी असं लकी पर्सन असा की मी एका घराच्या टेरेसवरती त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्या टेरेसवरती आलो आहे. संबंधित घर मालकाला रिक्वेस्ट करून टेरेसवरती आलो आहे, आणि हा स्पेशली व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. कारण की इतक्या जवळून फांदी ओढून, इतक्या जवळून हे फुलं मी पण पहिल्यांदाच बघतो आहे. आजपर्यंत कारसाळ, काटेसावर भरपूर बघितला, बट ॲक्च्युअल असा हा इतक्या जवळून, बिलकुल असा इतक्या जवळून मी पण तो पहिल्यांदाच अनुभवतो आहे. आणि तो अनुभव मला तुमच्याशी शेअर करायचा होता.
खूप सुंदर असं फूल आहे. ही अशी वृक्ष आपण लावायला हवीत. अशा वृक्षांना आपण आधी प्राधान्य द्यायला हवं. म्हणजे अशी इन द सेन्स आपली देशी वृक्ष. एक तुमचं हे शाल्मली काटेसावर असेल किंवा पळस असेल, बहावा असेल, ही जी आपली देशी पांगारा असेल, ही जी आपली देशी वृक्ष आहे ही भरभरून लावायला हवी. कारण की याच्यावरती भरभरून मधमाशा, वेगवेगळे कीटक, शेकडो हजारो पक्षी त्यांची उपजीविका चालवतात. मधमाशांसाठी तर हे झाड अतिशयच महत्त्वाचं आहे. इतकं ते याच्यातून नेक्टरवर फीड करून मध गोळा करू शकतात. आणि म्हणजे आणि दुसरं फोटोग्राफरसाठी हे झाड म्हणजे पर्वणीच आहे. पर्वणी याच्यासाठी आहे की पक्षी खूप सारे येतात आणि बर्ड फोटोग्राफरसाठी बस ती संधी महत्त्वाची असते त्यांना टिपण्यासाठी. तर असं ओव्हरऑल या झाडाचं इतकं महत्त्व आहे. आता फुलं गळून पडल्यानंतर याला छोट्या छोट्या कैऱ्या लागतील, त्याच्यामध्ये याच्या सीड्स असतील. मग सीड्स गळून पडतात, मग याला हिरवे पानं यायला सुरुवात होतात. मग पावसाळ्यापर्यंत हे झाड संपूर्ण फक्त पानांनी भरलेलं असते. आणि नंतर मग संपूर्ण पानगळ झाल्यानंतर हिवाळ्यात नंतर मग फक्त फुलांचा एक असा पिरियड असतो. म्हणजे ओव्हरऑल एका ऋतूमध्ये हे झाडं 3 वेगवेगळे रंग आपल्याला दाखवते. एक फक्त फुलांचा रंग, नंतर पानांचा रंग आणि नंतर पर्णहीन आणि पुष्पहीन असतं. ओन्ली ब्रांचेस. असं ओव्हरऑल या झाडाचं एक काय म्हणता येईल लाईफ सायकल आहे. या झाडाच्या आता जेव्हा कैऱ्या त्याला लागतील त्याच्यातून त्याच्यात सीड्स बनतील, नंतर त्या कैऱ्याही खाली गळून पडतील. बघा फुल खाली पडलं. तर तेव्हा त्याच्या कैऱ्या खाली पडल्यानंतर असं जर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये झाड सापडतं तर जाऊन त्या कैऱ्या नक्की गोळा करा. त्याच्यातले सीड्स काढा. त्या सीड्स तुम्हाला स्वतःला पॉसिबल नसेल होत, तुम्ही एखाद्या वृक्षप्रेमी, एखाद्या निसर्गमित्राला त्या सीड्स वितरित करा किंवा तुम्हालाच येणाऱ्या 2-3 पावसानंतर त्या सीड्स तुम्ही पावसात फेका. रोडच्या दुतर्फा फेका किंवा एखाद्या शेताच्या बांधावर टाका. तुम्ही म्हणजे असा दोन्ही तिन्हीकडून त्या सीड्सचा तुम्ही असा प्रसार करून हे झाड जास्तीत जास्त या झाडाचा प्रसार होईल यासाठी प्रयत्न करू शकता. या झाडांचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. निसर्गाने आपल्याला इतकं युनिक ब्युटी जर ही दिलेली आहे तर ही प्रसार करायचं काम पण आपलंच आहे, नाही का? तर आपण येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आता नक्की ह्या झाडाचा जास्तीत जास्त प्रसार करू असं ठरवूया. ओके, ठीक आहे मंडळी. परत आपण आपल्या यूट्यूब चॅनलला असंच एक नवीन झाड, पक्षी, प्राणी, वॉटेवर जे काही असेल आपण त्याचा व्हिडिओ पुन्हा भेटूया. माझ्या वाईल्ड व्हिस्परिंग टेल्स विथ विजू या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. तुमचे वेगवेगळे तुमचे काही माहिती असेल मला शेअर करा. आणि या झाडाकरता हा व्हिडिओ होता शाल्मलीसाठी. तोपर्यंत स्टे ट्यून आणि प्लांट होप, प्लांट ट्रीज. जय पर्यावरण. बाय.